आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता. सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता अन भगिनी भ्राता. स्मरू पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता. आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता. आळवूया गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण. घेऊ सोबत तंत्रज्ञान, घेऊ सोबत तंत्रज्ञान. शिकवूया नीतिमत्ता. गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. गुणवत्ता, गुणवत्ता. आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता. सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता अन भगिनी भ्राता. स्मरू पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता. आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता. आळवूया गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण. घेऊ सोबत तंत्रज्ञान, घेऊ सोबत तंत्रज्ञान. शिकवूया नीतिमत्ता. गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. गुणवत्ता, गुणवत्ता.
आहेत आपल्या या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागत, शुभस्वागत. शिवम आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकास प्रदर्शन आणि संयोजन समिती सुस्वागत. आता आपण जेवढं असं वाटतंय का जटाकाळी शिरोपकार सुंदर या वर गेला पाहिजे सुंदर
चांद
नाता है। चांद सितारों से तो अपना जन्म का नाता है। चांद सितारों से तो अपना जन्म जन्म का नाता है। खीर बतासा हम बच्चे, खीर बतासा हम बच्चे, खीर बतासा हम बच्चे, खीर बतासा हम बच्चे, नाचे ताता हम बच्चे, नाचे गाथा हम बच्चे, नाचे ताता हम बच्चे, नाचे गाथा हम बच्चे। चलते हैं हम शान से, 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 झुकते नहीं है मुड़ते नहीं है, 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 झुकते नहीं है मुड़ते नहीं है। आंधी या तूफान से, 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 आंधी या तूफान से। इसलिए अनाथों, आदिवासियों, युवा, HIV रोगियों, शारीरिक और मानसिक रूप से अक्षम बच्चों, मूक बधिर व्यक्तियों और सेक्स वर्कर्स के भविष्य और विकास के लिए महत्वपूर्ण कार्य किए हैं। ग्रामीण क्षेत्रों के बच्चों के शैक्षिक उत्थान में भी उनका योगदान उल्लेखनीय है। कला के माध्यम से जो भी कुछ बच्चों की आंदोलन की शक्ति रहती है, सृजन शक्ति रहती है, क्रिएटिविटी रहती है, उसको बाहर लाने का काम करते हैं। तुम्ही समोरच्याला विचारता काय कसं आहे किंवा काय काय कसं विचारता हो, हातवाने करून राईट सतत तसाच ठेवा हा असाच ठेवा दुसऱ्या हाताला पण विचारा काय काय दुसऱ्या हाताला पण तो हात असाच ठेवून हा बेस आहे ना काय काय दुसरा तुमच्या भाषेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रांतात आलाय लई भारी मस्त सुंदर याला एक ऍक्शन राईट आता वरच्या मध्यावर तुमचा मित्र आहे तो मैत्रीण आहे ते मित्राच्या गॅलरीला माझी राईट हा इथं फक्त एक आयडिया करायची ही दोन बोटं भेटायची ही तीन बोटं ठेवायची हा लात घाली कालपणवाली लात घाली त्यांचं काय त्यांचं काय त्यांचं काय हे माझ्यावर करणार ते ट्रेंड नाही आहे तर मी काय आधी शिकवून आणलेलं नाही आहे हा मॅडम सगळ्यांनी डाव्या बाजूच्याला विचारायचं आणि पाय टाकताना उजवा टाकायचा सर पाय टाकताना उजवा टाकायचा आहे डाव्या बाजूला विचारायचं आहे फक्त ती जी माणसं आहेत सगळी खाली त्यामुळे आपण थोडंसं वाकून करायचं हा या ह्यांचं काय दादा क्लासिकल सगळं काय काय वर आहे
त्यांना वाटतं काल कविता माझ्यापाशी वस्तीला होती, पण त्यांना ठाऊक नाही काल कविता माझ्यासाठी गस्तीला होती. पण खरं सांगतो, माझ्यासाठी कविता रोज गाते अंगाई. मी तिचे चेपत राहतो पाय, आणि माझ्या वेदनांना सांभाळताना कविता रोज होते माझी माय. आमदार कडक झाल्यावरच उजेडाची गरज असते. पण सध्या या देशात उजेड धोक्यात आहे, म्हणून कवीला जागे राहावं लागतं. कविता काय चीज असते, तर ती कवीच्या आयुष्याची झीज असते. असा झिजून झिजून झालेले आम्ही कवी आहे. तिनं उत्तर दिलं चंद्रशिवी, ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा असतो, दुसरा डोळा असतो आणि तर तिसरा ही काय फार महत्वाचं मी म्हटलं मग तिनं सांगितलं तो कायम उघडा असला. ते व्याख्यानामधून आपला सगळ्यांचा ज्ञानाचा डोळा कितवादा असेल तो तुम्ही जेवणासाठी उपास नाही, तुम्ही मेंदूसाठी उपास नाही, तरीही त्यातला एखादा असतोच जेवणासाठी बधीर झालो आहे अंतरातल्या किंकाळीने, बधीर झालो आहे. मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे. मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे. भस्म व्हायचे आहे केवळ या देहाचे बाकी, भस्म व्हायचे आहे केवळ या देहाचे बाकी. बुक्का झालो गुलाल झालो अबीर झालो आहे. मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे. तुझे जुन्या जखमेला रंग
चेहरा पडला तुझे बाहेर येणे तिचा चेहरा पडला डोळे विचारती काय इतिहास घडलेला डोळे विचारती काय इतिहास घडलेला झाडांनीही काढले असते मोर्चे, झाडांनीही काढले असते मोर्चे, त्यांना जागचं हलता आला असतं. दिल्या असत्या घोषणा त्यांनी अन्यायाविरुद्ध, त्यांना बोलता आलं असतं. आणि तोडली असती त्यांनी सुद्धा उपयोगी नसलेली माणसं, आणि तोडली असती त्यांनी सुद्धा उपयोगी नसलेली माणसं, पण ती काहीच करू शकत नाही, कारण त्यांना जगायचं नाही तर जगवायचं आहे. कारण त्यांना जगायचं नाही तर जगवायचं आहे. झाडांनी ही झाडुसकी सोडली असती, माणसांनी माणुसकी सोडली तशी. स्मशानभूमीच्या गेटवर, स्मशानभूमीच्या गेटवर अडवल्या असत्या अंतयात्रा झाड्या, स्मशानभूमीच्या गेटवर अडवल्या असत्या अंतयात्रा झाडांनी, आणि प्रत्येक प्रेताला विचारला असता हिशोब, त्यानुसारच दिली असती लाकडं झाडांनी, त्यानुसारच दिली असती लाकडं झाडांनी. झाड लावणाऱ्या माणसावर, झाड जगवणाऱ्या माणसावर प्रेमच केलं असतं झाडांनी. झाड लावणाऱ्या माणसावर, झाड जगवणाऱ्या माणसावर प्रेमच केलं असतं झाडांनी. झाड जाळणाऱ्या माणसावर, झाड तोडणाऱ्या माणसावर, त्यांच्यावर सुद्धा प्रेमच केलं असतं झाडांनी. माणुसकीची माया अजूनही कळली नाही माणसांना, माणुसकीची माया अजूनही कळली नाही माणसांना, पण झाडुसकीची छाया मात्र टिकवून ठेवली झाडांनी. इथं कितीही माणूस पेरला तरी माणूसच उगवेल याची खात्री नाही. इथं कितीही माणूस पेरला तरी माणूसच उगवेल याची खात्री नाही. माणुसकीला आशा ठेवायचीच कशी? मी झाड पेरत राहीन, मी झाड पेरत राहीन, तिथं झाडच उगवत राहतील. माणूस अजूनही माणुसकी शिकला नाही, म्हणून झाडांनो मला तुमच्या झाडुसकीच्या छायेतच जवळ घ्या. माझ्या कविता माणसाला माणुसकीची माया शिकवत राहतील. माझ्या कविता माणसाला माणुसकीची माया शिकवत राहतील. पांडुरंगा, की पांडुरंगा आज असं वाटतंय बघ, तुझ्या पायाखालची वीट वडावी खरकन आणि घालावी तुझ्याच टाळक्यात, करावं रक्त बंबाळ तुला, पण त्या रुक्मिणीकडे पाहून हात उचलत नाही माझा. कालच बापानं आत्महत्या केली, बाबळीच्या फांदीला लटकलेल्या बापाच्या वितभर बाहेर आलेल्या जिभेवर शेवटचं फक्त तुझंच नाव होतं पांडुरंगा. आता पांढऱ्या कपाळाची माय आणि पोट आत गेलेली गाय उघड्या डोळ्यांना बघवत नाही माझ्या. आता पांढऱ्या कपाळाची माय, पोट आत गेलेली गाय उघड्या डोळ्यांना बघवत नाही माझ्या. आकांत आणि एकांत काय असतो रे पांड्या, हे कसं सांगू आईला? तू फक्त एकदा गाभारा सोड आणि फिरून ये तासभर पंढरपुरातून, आणि पुन्हा जा आणि रुक्मिणीला विचार एकांतात कसं वाटतं. मग कळेल तिचा एकांत आणि आकांत. उद्यापासून अंगणात रोज एक कावळा येईल, काव 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 दंगा करेल. आई भाकरीचा तुकडा टाकेल आणि बापाची शपथ विठ्ठला, कावळा फक्त पंढरीच्या दिशेला झेपावेल. गळ्यातली माळ काढतो विठ्ठला, पुन्हा पुन्हा बाप आठवायला नको. गळ्यातली माळ काढतो विठ्ठला, पुन्हा पुन्हा बाप आठवायला नको, कारण आईला फार जपून ठेवायचा मला. पुन्हा एकदा हातात नांगर धरून नशीब आजमावावं म्हणतो. तू फक्त एकदा आभाळ फाड पांडुरंगा, तू फक्त एकदा आभाळ फाड
आणि मग बघ पावसाच्या थेंबात थेंबात मधून माझा बापच मातीत सांडेल. मग बघ पावसाच्या थेंबात थेंबात मधून माझा बापच मातीत सांडेल. मग बघ काळ्या तुला काळ्या मातीत उभारलेला हिरवा पांढरंग दाखवला. माझ्या वावरातल्या पंढरीत पाखर वारकरी होऊन येते तेव्हा जमलंच तर तू ये विठ्ठला त्या रखमाईला घेऊन जोडीला तुझ्यासाठी बांधावर एक वीट ठेवीन विठ्ठला. अरे हेच तर स्वप्न माझा बाप भरवणात बघून गेला. अरे हेच तर स्वप्न माझा बाप भरवणात बघून गेला. मित्रहो तुम्ही इतका वेळ या कवीच्या वेळेला आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता. सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता